नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमच्यासोबत आज रवा डोसा रेसिपी शेअर करणार आहे। एवढा मस्त होतो ना हा रव्याचा डोसा, खूप छान होता। हे पहा, मी एक वाटीने म्हणजे अंदाजेच घेतला आहे, तरी हे दोन ते अडीच वाट्या रवा असेल। अगोदर हा रवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा। आणि हे बघा, हे आहे मीठ, अर्धा लिंबू, चिमटभर खायचा सोडा, अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा। खायचा सोडा अगदी चिमूटभर घ्यायचा आणि जर लिंबू अर्धा घ्यायचा। दही पण चालतं, दही असेल तर एक छोटी वाटी दही घ्यायचं, नसेल तर लिंबू पण चालतं। लिंबूच्या पूर्ण बिया काढून घ्यायच्या। यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा। नंतर यामध्ये जिरे, ओवा, चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर खायचा सोडा हे पूर्ण टाकून घ्यायचं आणि ॲड करायचं। मिश्रण एका चमचा घेऊन चमच्याने हे पहा, थोडं थोडं, एकदमच पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं मिश्रण। डोश्यासाठी थोडंसं पातळच मिश्रण लागतं आपल्याला। एकदम मस्त डोसे होतात रव्याची, टेस्ट तर खूप छान येते याची। थोडं पाणी, कारण रवा भिजून अजून फुलतो ना, त्यामुळे थोडं पाणी जास्तच टाकायचं। आणि त्यामध्ये आपण लिंबू आणि थोडासा खायचा सोडा टाकल्यामुळे ते आणखी बॅटर फुलून येतं। त्यामुळं जास्त पातळ पण करायचं नाही, बॅटर जास्त जाड पण ठेवायचं नाही। हे पहा, चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त जिरे आणि ओवा टाकल्यामुळे टेस्ट छान येते, असं काही नाही। म्हणजे त्याला स्किप पण करू शकता, प्लेन पण मस्तच लागतात, कारण चटणीमध्ये सर्वच राहतं ना। आणि सोबत आता शेंगदाण्याची चटणी बनवणार। चला आता ह्याला झाकून साईडला ठेवून द्यायचं, तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया। हे पहा, चटणीसाठी लागणारं साहित्य: 5-6 लसणाच्या पाकळ्या, चवीपुरतं मीठ, 7-8 हिरवी मिरची, थोडीशी फ्रेश कोथिंबीर आणि शेंगदाणे। हे आता मिक्सरच्या भांड्यात पूर्ण टाकून घ्यायचं आणि ह्याला लागल तशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे। थोडंसं पाणी टाकून अगोदरच जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसं पाणी ॲड करायचं, नाहीतर ते मिश्रण जाड राहील। अगोदरच पाणी जास्त टाकलं तर थोडं थोडं पाणी मिक्स करायचं। ही पहा, आपली चटणी आता छान अशी ग्राइंड करून झालेली आहे। याला देऊया आता तडका। गॅसची फ्लेम ऑन केली आहे। आता त्यावर छोटं पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये मी अर्धा पळा तेल टाकलेलं आहे। आपल्या तेलाच्या किटलीमधलं तेल अर्धा पळा, चटणीसाठी काही जास्त तेल लागत नाही। त्यामध्ये टाकायचे आहे आता चमचाभर मोहरीनं टेस्ट खूप छान येते तडक्याची। पण आता माझ्याकडे काय झालं, मोहरी आता माझ्याकडे वरच्या डब्यातली संपलेली आहे,
मध्ये आता कुठे मला शोधावं लागेल मोठ्या डब्यामध्ये आता. तर मी आता ती मोहरी स्किप करत आहे. आता मी अर्धा चमचा जिरे टाकून घेत आहे. आणि कढीत असेल तर तुमच्याकडे 10-12 कढीपत्त्याची पाने करी लीव्स टाकायचे, त्याने खूप छान टेस्ट येते ही चटणीला. नसेल तर स्किप करा. आता सध्या माझ्याकडे नाही आहे. आता आमचा उद्या थर्सडे गुरुवार बाजार असतो, मग ते बाजारातून उद्या घेऊन येतील सर आमचे. जिरे मस्त तडतडल्यानंतर गॅसची फ्लेम ऑफ करायचं आणि आपली चटणीमध्ये ॲड करून घ्यायची. एवढी मस्त चव लागते ना चटणीची, खूपच छान चव लागते. आपली चटणी आता तयार झाली आहे. आता तोपर्यंत आपलं डोश्याचं बॅटर थोडंसं एक 15 ते 20 मिनटं भिजवून घेणार आहे मी. अर्धा तास ठेवल्यानंतर तर खूपच छान. पण आता कसं माझ्या मुलींना भूक लागलेली आहे, त्याच्यामुळं घाई असल्यामुळं मी 15 मिनटं त्याला भिजू देते. मग डोसे करते. मग तुम्हाला डोसे कसे बनवायचे ते पण दाखवते. हे पहा, गॅस ऑन करून आता मी डोश्याचा तवा नॉनस्टिक पॅन आहे हा, तो ठेवला आहे. पॅन थोडासा गरम होऊ द्यायचा. त्यावरशी थोडंसं तेल टाकून घ्यायचं. आणि त्यावरती आता डोश्याचं बॅटर पसरून घ्यायचं. मस्त डोश्याला जाळी येते अशी. गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आता तवा गरम झाल्यानंतर. डोसा पसरून घ्यायचा. किती खूप मोठे पण डोसे यावर बनवा, किती पण आपल्या मनाने साईज म्हणजे किती पण केलं तर काहीच फरक पडत नाही. डोसे व्यवस्थित खूप छान डोसे होतात. गोल असा डोसा तयार करून घ्यायचा. मी मीडियम साईजचीच बनवणार आहे. डोसा मस्तपैकी पसरून घ्यायचा. मीडियम फ्लेमवर त्याला मस्त भाजू द्यायचं. गॅसची फ्लेम थोडी मीडियमच ठेवायचं, जेणेकरून डोसा हा थोडासा क्रिस्पी आणि कडक बनतो. थोडंसं साईडनं तेल टाकून घ्यायचं. हे पहा, मध्ये आमच्या पिऊची लुडबुड चालू असते. मम्मा झालं का, भूक लागली. मस्त डोसा होऊ द्यायचा, म्हणजे तो आपाप वर झाकू नका. वर झाकलं तर काय होतं, डोसा असा क्रिस्पी नाही होत, नरम होतो. जर कुणाला स्पंज डोसे आवडत असेल तर वर तुम्ही झाकू शकता. वर झाकल्यामुळं काय होतं, चांगली वाफ येते आणि तो एकदम लुसलुसीत डोसा छान लागतो. तो पण चवीला, मग चवीमध्ये काही फरक पडत नाही.
पण मुलांचं कसं असतं ना, थोडंसं क्रिस्पी लागल्यानंतर थोडंसं त्यांना छान वाटतं खाण्यासाठी. माझ्या अर्णवीला समजतं की मम्मा आता शूट करत आहे, ब्लॉग बनवत आहे, त्यामुळे ती बोलत नाही. पण पिऊ आणखी लहान आहे ना, त्याच्यामुळे तिला समजत नाही. ते मध्ये मध्ये मम्मा मम्मा म्हणते. आता मुलं असल्यानंतर म्हणणारच ना, मुलं लहान आहे, तिला आणखी समजत नाही. तुम्हाला आवाज येत असेल तिचा थोडा मध्ये मध्ये मम्मा मम्मा असा. हे पहा, असा मस्त डोसा, म्हणजे ॲटोमॅटिक डोसा, म्हणजे काहीच त्याला म्हणजे हे करायची गरज नाही. ॲटोमॅटिक डोसा तो असं आपला ॲटोमॅटिक डोसा हा आपला निघतो, वेगळा होतो. पॅन नॉनस्टिक आहे ना, त्यामुळं तर काय प्रॉब्लेमच नाही. पण असं वाटतच नाही की तो रव्याचा डोसा आहे. मी थोडंसं तेल आवडत असेल तर जास्त तेल टाकून घ्यायचं, म्हणजे थोडंसं चव छान येते. नॉनस्टिकला तेल जास्त वापरायची गरज नाही, पण थोडंसं कसं आपल्या जिभीचे चोचले म्हणून तेल थोडं जास्त असेल तर आपल्याला थोडं असं वाटतं की चव छान आहे. पण तसं नाही, तेल हे आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे. जास्त ऑइली खाणं हे टाळायचंच आपण. पण कधीतरी ठीक आहे ना, असं काही बनवल्यानंतर. नॉनस्टिक म्हणजे भांडे वापरायची कशासाठी, तर त्याला तेल खूप कमी लागतं म्हणून, त्यासाठीच ना. हे पहा मस्त आता ह्या साईडनं आता कडक होत आहे डोसा. पहा आमची पिऊ कसं मध्ये, जसं मी बोलले ना तसं पिऊ पण मध्ये कडक. मस्त एका साईडनं डोसा आता आपला भाजला आहे. आता आपला डोसा एक 5च मिनटात आपला डोसा. आता याला पलटायचं. मी दोन्ही साईडनं पण त्याला भाजून घेते. पहा किती सुंदर अशी त्याला थोडीशी जाळी आली आहे. कलर पण किती सुंदर मस्त आला आहे, गोल्डन. असं वाटतच नाही की तो रव्याचा डोसा आहे असं. खायला तर खूप छान लागतो. हे पहा, जास्त म्हणजे भाजायची गरज नाही. हे पहा आपला डोसा आता रेडी आहे. असेच मी आता आणखीन डोसे बनवून घेते, मग मुलांना खायला देते. बॅटर पूर्ण पसरून घ्यायचं. चला आता मी मुलांसाठी ताट रेडी करते. एक डोसा झाला, त्यांना अगोदर गरम गरम मी डोसा देऊन देते, तोपर्यंत हा पण आपला डोसा होईल. हे पहा असा तयार झाला आपला मस्त रव्याचा जाळीदार डोसा. आणि ही शेंगदाण्याची चटणी किती मस्त दिसत आहे. कोथिंबीर टाकल्यामुळं त्याला असा ग्रीन कलर आला आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी माझ्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटतील.
नक्की मला कमेंट करून सांगा ताईंनो. खूप छान आहे रवा डोसा. म्हणजे आपल्याला झटकीपट जर काय करायचं असेल तर, म्हणजे आता कसं आपल्याला ते तांदळाचा आणि उडद डाळीचा तर आपण बनवतोच, पण त्याला कसं एक दिवस अगोदर प्रिपरेशन करावं लागतं, त्याला तांदूळ भिजू घालायचं. पण मुलांना जर कसं हलकं फुलकं आणि नाश्त्यासाठी किंवा समजा रात्रीच्या म्हणजे स्कूलमधून आल्यानंतर सायंकाळच्या वेळी इव्हनिंगच्या वेळी जर म्हणजे समजा नाश्त्याला जर द्यायचं झटकीपट, म्हणजे 15-20 मिनटातच होऊन जातो हा डोसा, काहीच वेळ लागत नाही. खूप खायला पण एवढा टेस्टी लागतो ताईंनो. नक्की तुम्ही एकदा करून बघा आणि मला नक्की सांगा की कसा म्हणजे तुम्ही बनवला आणि कसा लागला ते. नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.